सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी शासनाने दिलेली आहे। तर कोणती बातमी ही शासनाने दिलेली आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या। तर बघा काय बातमी आहे। तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने आणखीन एक आनंदाची बातमी दिली आहे। काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्याचे महागाई भत्ता 50% ने वाढवला होता। आता ग्रॅज्युइटी भत्ता वाढवला आहे। पूर्वी 20 लाख असलेला ग्रॅज्युइटी भत्ता आता 25 लाख झाला आहे। 1 जानेवारी 2024 पासून हा लागू झाला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी किंवा मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणारी ग्रॅज्युइटी रक्कम वाढली आहे। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे। वेळोवेळी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युइटी वाढवली पाहिजे असे 7व्या वेतन आयोगाच्या अहवालात म्हटले आहे। ग्रॅज्युइटीची मर्यादा 10 लाखावरून 20 लाखापर्यंत वाढवण्याची शिफारस आयोगाने केली होती। तसेच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाल्यानंतर ग्रॅज्युइटी मर्यादा 25% ने वाढवली पाहिजे असे आयोगाने सुचवले होते। ग्रॅज्युइटी म्हणजे काय? मालक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेबद्दल देत असलेला सन्मान। कर्मचारी एकाच संस्थेत दीर्घकाळ सेवा दिल्यास ती दिली जाते। निवृत्तीनंतर किंवा 5 वर्षाच्या कालावधीनंतर व्यक्ती कंपनी सोडल्यास त्याबद्दल ग्रॅज्युइटी दिली जाते। ग्रॅज्युइटी ही कर्मचाऱ्याच्या एकूण वेतनाचा एक भाग आहे, परंतु दरमहा त्याला हे पैसे मिळत नाहीत। त्याऐवजी त्याच्या निवृत्तीनंतर हे पैसे दिले जातात। ग्रॅज्युइटी गणना एका कर्मचाऱ्याच्या पगारात आधारावर त्याची ग्रॅज्युइटी मोजली जाते। ग्रॅज्युइटी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत 5 वर्षे काम करणे बंधनकारक आहे। तो मरण पावल्यास किंवा अपंगत्वाचा सामना केल्यास हा नियम लागू होत नाही। त्याला ग्रॅज्युइटी देताना वर्षाला 240 दिवस कामाचे दिवस म्हणून गणले जातात। ग्रॅज्युइटी कर केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना देत असलेल्या ग्रॅज्युइटी कर मुक्त आहे, परंतु खाजगी कंपनीत काम करणाऱ्यांसाठी हा नियम वेगळा आहे। खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी करमुक्त ग्रॅज्युइटी मर्यादा फक्त 20 लाख रुपये आहे। त्यापेक्षा जास्त ग्रॅज्युइटी घेणाऱ्या व्यक्तीस कर भरावा लागतो। खाजगी कर्मचाऱ्याचे 2 भागात वर्गीकरण केले जाते। एक ग्रॅज्युइटी पेमेंट कायदा 1972 अंतर्गत येणारे कर्मचारी आणि दुसरे या कायद्याअंतर्गत न येणारे कर्मचारी। कर्मचारी कोणताही असो त्यांना 20 लाख रुपयांपर्यंत जास्त ग्रॅज्युइटी मिळाल्यास कर भरावा लागतो, परंतु सरकारी कर्मचारी कितीही ग्रॅज्युइटी घेतली तरी ती करमुक्त आहे। आता सरकारने काढलेला आदेश खाजगी कर्मचाऱ्यांना लागू होत नाही, त्यांच्यासाठी सरकार वेगळीच अधिसूचना काढेल। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबतच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी ग्रॅज्युइटीच्या गणनेच्या नियमात बदल करण्याची मागणी केली आहे।